श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला डिश बघून कळलंच असेल की हा केकचा प्रकार आहे. चोको लावा केक आहे हा. छोटे छोटे केक बनवलेले आहेत मी हे. तर तुम्हालाही नक्की आवडतील. बनवायला मला अगदी 10-15 मिनटं लागलेली आहेत आणि संपवायला 2 मिनटंही लागलेली आहेत. इतके छान झालेले आहेत, नरम स्पॉन्जी झालेले आहेत. तर हे कसे बनवायचे हे तुम्हाला नक्कीच आता मी पुढे रेसिपीमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा आमचा राघवही हा कसा आवडीने खातोय. कसे झाले विचारलेत तर तो बघा कसं करतोय. त्यालाही खूप आवडलेले आहे. तर तुम्हीही नक्की घरी ट्राय करा. अगदी सोपे आहेत. 15 मिनिटात बनणारी रेसिपी आहे आणि मुलांनाही खूप आवडते. तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर मी इथलं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे. मी मोरडेचं घेतलेलं आहे. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता. डार्क चॉकलेट आणि मी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे. म्हणजे जे कुठल्याही केक शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर फक्त चॉकलेट प्रीमिक्स आणि हे चॉकलेट मी मेल्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही डबल बॉयलर मेथडने सुद्धा हे मेल्ट करून घेऊ शकता गरम पाण्यामध्ये चॉकलेट ठेवून. तर मी ओव्हनमध्ये केलेले आहे 30-30 सेकंदांसाठी. मी 1 मिनटाला हे म्हणजे 1 मिनटासाठी मी मेल्ट करून घेतलेलं आहे हे चॉकलेट 30-30 सेकंद दोनदा करून. तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि एका पायपिंग बॅगमध्ये मी हे चॉकलेट भरून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवेलच मी हे कशासाठी लागते पुढे. हे पहा या प्रकारे मी भरून घेतलेलं आहे एका पायपिंग बॅगमध्ये. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी वगैरेही घेऊ शकता. आणि आता चॉकलेट प्रीमिक्समध्ये आपल्याला पोह्याचे जे खायचे चमचे असतात त्याने मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. पहा तुम्ही बघू शकता. 3 चमचे मी खाण्याचं तेल घेतलेलं आहे. कुठलंही वासाचं तेल घेऊ नका. जे नॉर्मल आहे आपलं खाण्याचं बिना वासाचं तेच तेल तुम्ही घ्या. आणि मी यामध्ये व्हॅनिला एसेन्स थोडेसे 2-3 ड्रॉप्स मी घातलेले आहेत. अगदी पाव चमचा. बाकी काहीही घालायचं नाही आहे यामध्ये. आणि छान मस्त घट्ट बॅटर करायचं आहे आपल्याला. जास्त घट्टही आणि एकदम पातळ जे आपण केक स्पॉन्जला करत असतो तसंही करायचं नाही आहे. हे पहा एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळही करायचं नाही आहे. माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालं होतं म्हणून मी प्रीमिक्स यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे नंतर. असं थोडंसं घट्टसंच बॅटर आपल्याला लागणार आहे यासाठी. त्याने केक स्पॉन्ज अगदी मऊसूत होतात. कारण आपल्याला हे बेक करायची नाही आहे कुठेही. कढईमध्ये किंवा ओव्हनमध्ये आपण बेक नाही करणार आहोत. पाणीमध्ये स्टीम देणार आहोत आपण. त्याला वाफेवरच शिजवणार आहोत. त्यामुळे अगदी मऊसूत होतात हे इडलीसारखे छान. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर अगदी छान रेडी आहे. आणि पायपिंग बॅगमध्येच मी हे बॅटर भरून घेतलेलं आहे. तोपर्यंत मी हे आप्पे पात्रात करणार आहे त्यामुळे त्याला तेल लावून घेते. तुम्ही छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जे छोट्या छोट्या वाट्या वगैरे अवेलेबल असतील तर त्याही तुम्ही ताटावर ठेवून त्यालाही तेल लावून घेऊ शकता. या प्रकारे छान मस्त असं ग्रीस करून घ्या सर्व. हे पहा या प्रकारे माझं पूर्ण भांड्यांना तेल लावून झालेलं आहे. आणि हे बॅटरसुद्धा मी आता पायपिंग बॅगमध्ये भरून घेत आहे. त्याने इझिली आपल्याला अगदी इझिली आपल्याला हे याच्यामध्ये भांड्यामध्ये पोर करता येतं. चमच्याने कधी कधी पडत नाही. याने अगदी सोप्या पद्धतीने सारखं टाकता येतं बॅटर आपल्याला भांड्यामध्ये. म्हणून पायपिंग बॅगमध्ये भरून घ्या. तुमच्याकडे दुधाची वगैरे पिशवी असेल तर तुम्ही त्यामध्येही करू शकता. या प्रकारे आपण अगदी सारख्या पद्धतीने सगळीकडे हे बॅटर टाकून घेतलेलं आहे भांड्यामध्ये आप्पे पात्रात. आणि आता आपण जी चॉकलेट मेल्ट केलेली पायपिंग बॅग भरून घेतलेली होती त्यालाही बारीक आपण होल पाडून घेतलेला आहे. आणि असं मध्येपर्यंत त्यामध्ये चॉकलेट हे घालायचं आहे. आणि असं मस्त भरपूर चॉकलेट त्यामध्ये राहिलं जातं. वरचेवर टाकायचं नाही, असं मध्येपर्यंत घालायचं. हे बघा सर्वत्र आपण हे चॉकलेट घालून घेतलेलं आहे. आणि त्यावर आता पुन्हा आपण हे बॅटर जे आहे आपलं प्रीमिक्सचं ते त्यावर घालून घ्यायचं आहे. अगदी जिथं चॉकलेट घातलेलं आहे तेवढंच आपल्याला ते घालायचं आहे, जास्त नाही. या प्रकारे असे अतिशय मऊ आणि स्पॉन्जी आपले चॉको लावा केक बनून तयार होतात. मुलांना तर अतिशय आवडतात. बाहेर जाऊन खायचं म्हटलं तर खूप महाग मिळतात. आपण प्रत्येक वेळेस जाऊन आणू शकत नाही.
त्यापेक्षा घरगुती अगदी छान आणि मस्त मुलांना पटकन बनवून देऊ शकतो. या प्रकारे तुम्ही नक्की बनवा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्येही सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत का. एवढं सगळं करत असताना आपण अगोदर पाणी उकळायला ठेवायचं आहे. नक्की मी ठेवलं होतं एका कढईमध्ये, कारण आपलं जे पात्र आपण जे ठेवणार आहे ते व्यवस्थित त्यावर बसणार आहे की नाही असंच भांडं आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे पाणी उकळवायला. मस्त अगदी छान मापामध्ये हे आप्पे पात्र या कढईमध्ये बसलेलं आहे आणि पाण्याची वाफही बाहेर जास्त गेलेली नाही आहे. हे पहा, 5-7 मिनिटांनी मी उघडून बघितलं होतं. अगदी 5-7 मिनिटच लागलेली आहेत याला. किती छान आपले हे तयार झालेले आहेत. चोको लावा बॉम्ब म्हणा हवं तर छोटे छोटे. आणि आता थंड झाल्यावर मी हे काढून घेते. जास्त थंड होऊ द्यायचे नाही आहेत. अगदी अगदी पटकन निघतात, काहीच निघायला वगैरे त्रास होत नाही. हे पहा, या पद्धतीने अगदी मऊ मऊ झालेले आहेत. तोंडात टाकताच अगदीच विरघळणारे आणि टेस्टलाही खूप छान लागतात. तुम्हाला मी नक्कीच दाखवते मी फोडून. हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने निघतात. तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांनाही खुश करा. सर्व आपले चोको लावा बॉम्ब निघालेले आहेत. तुम्हाला कसे वाटलेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे चॉकलेट उरलेलं होतं त्याने आपण याला गार्निश करून घेणार आहोत. या पद्धतीने आपले बॉम्ब तयार आहेत. हे पहा, तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. मध्ये चॉकलेट किती छान दिसतंय आणि तेच टेस्टलाही खूप छान लागतं. तर तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी सोपा आहे हा पदार्थ. घरच्या घरी चोको लावा बॉम्ब केक नक्की बनवा घरच्या घरी. अगदी टेस्टी लागतात, मऊसूद बनतात, सर्वांना आवडतात. तुम्ही करून बघा, मला कमेंट करा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा मैत्रिणींना आपल्या आणि सबस्क्राईबही करा माझ्या चॅनलला. मी वारंवार सांगते तुम्हाला. अतिशय टेस्टला छान झालेले आहेत, मऊ मऊ झालेले आहेत बघा तुम्ही. सो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री राधे राधे.